नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आजची स्टोरी खूप स्पेशल आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। घटस्फोट, एक हृदयस्पर्शी कथा। 2 वर्षापासून केस चालू होती। आज पती पत्नीमधील घटस्फोटाची शेवटची तारीख होती। घटस्फोटाचे कारण खूपच साधारण गोष्ट होती। नातेवाईकांनी या साधारण गोष्टी मोठ्या करून त्याचे रूपांतर घटस्फोटात केले। झालं हे की पतीने पत्नीला कोणत्या तरी गोष्टीवरून 2-3 कानाखाली मारल्या। पत्नीने याच्या उत्तरात आपले सँडल काढून पतीच्या दिशेने भिरकावले। ते पतीच्या डोक्याला हलकासा स्पर्श करत गेले। ठरवलं असतं तर ही घटना दोघांमध्ये मिटवून घेता आली असती, पण पतीने याला त्याचा अपमान समजले आणि नातेवाईकांनी आगीत तेल टाकण्याचे काम केले। ते म्हणाले की घराण्याचं नाक कापलं गेलं। ते असंही म्हणाले की पतीला सँडल मारणारी पत्नी कधीच प्रामाणिक असणार नाही। अशा बायकांची समूळ जातच नष्ट केली पाहिजे। हिला घरात ठेवणं म्हणजे विषारी साप पाळण्यासारखं आहे। चुकीचं बोलणं खूप वाढत गेलं। दोन्हीकडून एकमेकांवर खूप आरोप लावले गेले। असं वाटत होतं की दोन्ही बाजूचे लोक आरोपांचे व्हॉलीबॉल खेळत आहेत। पतीने पत्नीविषयी आणि पत्नीने पतीबद्दल खूप असुविधाजनक गोष्टी सांगितल्या। खटला दाखल झाला। पतीने पत्नीच्या चरित्रहीन असल्याचा तर पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला। 6 वर्षांचा संसार आणि एका मुलीचे आई वडील असूनही आज दोघांमध्ये घटस्फोट होणार होता। पती पत्नीच्या हातामध्ये घटस्फोटाची कागदपत्रे होती। दोघेही शांत, गपचूप, निर्विकार। खटला 2 वर्षांपासून चालू होता। 2 वर्षांपासून पती पत्नी वेगळे राहत होते। केसच्या तारखेला दोघांनाही यावं लागायचं। दोघेही एकमेकांना असे पाहत होते जसे 2 ज्वालामुखीचे खडक एकमेकांवर घासले असतील। दोघेही रागात असायचे। दोघांमध्ये बदला घेण्याची आग असायची। दोघांसोबत नातेवाईक असायचे, ज्यांच्या सहानुभूतीमध्ये पण आगीत तेल टाकायची भावना लपलेली असायची। परंतु काही महिन्यांपासून जेव्हा पती पत्नी कोर्टात हजर व्हायचे, तेव्हा एकमेकांना पाहून तोंड फिरवायचे, जसे जाणून बुजून एकमेकांची उपेक्षा करायचे। वकील आणि नातेवाईक दोघांसोबतही असायचे। दोघांनाही चांगल्या प्रकारे पट्टी पडवायचे की त्यांना काय बोलायचं आहे। दोघेही तेच बोलायचे। खूप वेळा बोलण्यातील भाव बदलायचा, पण पुन्हा सावरून घ्यायचे। शेवटी तेच झालं जे सर्वांना हवं होतं, म्हणजेच घटस्फोट। पूर्वी नातेवाईकांची सेना सोबत असायची, आज मोजकेच नातेवाईक सोबत होते। दोन्ही बाजूचे नातेवाईक खुश होते, वकील खुश होते, परंतु घटस्फोटीत पत्नी गप्प होती आणि पती शांत होता। हा एक योगायोगच होता की दोन्ही बाजूचे नातेवाईक एकाच कॉफी शॉपमध्ये बसले आणि कॉफीची ऑर्डर दिली। हा सुद्धा एक योगायोगच होता की घटस्फोटीत पती पत्नी टेबलच्या समोरासमोरील खुर्चीवर जाऊन बसले। पत्नी म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन, तुला जे हवं होतं ते मिळालं। पती म्हणाला, सेम टू यू, तुला पण हेच हवं होतं ना? पत्नी म्हणाली, घटस्फोट हे जिंकण्याचे प्रतीक आहे का? पती म्हणाला, तूच सांग। पत्नीने काहीच उत्तर दिले नाही। ती थोडा वेळ शांतपणे बसून राहिली आणि नंतर म्हणाली, तुम्ही मला चारित्र्यहीन म्हणाला होतात, बरं झालं, आता तुमची एका चारित्र्यहीन स्त्रीपासून सुटका झाली। पती म्हणाला, ती माझी खूप मोठी चूक होती। मी असं करायला नको होतं। मी खूप मानसिक त्रास सहन केलाय। पत्नीच्या आवाजात कोणतीच भावना नव्हती, ना दुःख ना राग। पती म्हणाला, माहीत आहे, पुरुष हेच हत्यार वापरून स्त्रीवर वार करतात, जे तिच्या मनाला आणि आत्म्याला रक्तबंबाळ करते। तू खूप पवित्र आहेस। मी तुझ्यावर असा घाणेरडा आणि चुकीचा आरोप करायला नको होतं। मला याचा खूप पश्चाताप आहे। पत्नी शांत राहिली। तिने एकदा पतीकडे पाहिले। थोडा वेळ शांत राहिल्यावर पतीने दीर्घ श्वास घेतला। म्हणाला, तू सुद्धा मला हुंड्यासाठी छळ करणारा म्हणाली होतीस। खोटं बोलले होते। पतीकडे पाहत पत्नी म्हणाली। थोडा वेळ शांत बसली, नंतर म्हणाली, मी कोणता तरी दुसरा आरोप लावला असता, पण मी तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला। पत्नीने कॉफीचा मग उचलला। तिचा हात जरासा हलला आणि गरम कॉफी तिच्या हातावर सांडली। असा आवाज निघाला। त्याच वेळी पतीच्या तोंडातून ओह असा आवाज निघाला। पत्नीने पतीकडे पाहिले। तो तिच्याकडेच बघत होता। तुझ्या कमरेचं दुखणं कसं आहे? जसं होतं तसंच। पत्नीने विषय टाळला। तू एक्सरसाइज करत नाहीस ना? पती म्हणाला। तोच पत्नी जराशी हसली। तुझा अस्थमा काय म्हणतोय? परत अटॅक आला नाही ना? पत्नीने विचारले। अस्थमा?
डॉक्टरांनी मेंटल स्ट्रेस कमी करायला सांगितले. पती म्हणाला. पत्नी पतीकडे एकटक पाहू लागली, जसे की चेहऱ्यावरील स्ट्रेस वाचत होती. इन्हेलर वापरतोस ना? पत्नी पतीच्या चेहऱ्यावरील नजर हटवत म्हणाली. हो वापरतो, आज आणायला विसरलो. पती म्हणाला. तरीच आज तुझा श्वास जड वाटतोय. पत्नी सहानुभूतीच्या स्वरात म्हणाली. हो, थोडा इन्हेलर नसल्यामुळे आणि थोडा. पती बोलता बोलता थांबला. थोडा तणावामुळे. पत्नीने बोलणे पूर्ण केलं. थोडा वेळ विचार करून पती म्हणाला. तुला 5 लाख रुपये द्यायचे आहेत आणि प्रत्येक महिन्याला 7,000. हो मग? पत्नी म्हणाली. तुला तर माहीतच आहे माझा पुण्यातला फ्लॅट, तो मी तुझ्या नावे करतो. 5 लाख रुपये सध्या माझ्याजवळ नाहीत. पती त्याच्या मनातले बोलला. पुणेवाल्या फ्लॅटची किंमत तर 30 लाख रुपये होईल. मला तर फक्त 5 लाख रुपये हवेत. पत्नी स्पष्टपणे म्हणाली. मुलगी मोठी झाल्यावर अनेक खर्च निघतील. पती म्हणाला. ते तर तू मला 7,000 महिना देशीलच ना? पत्नी म्हणाली. हो नक्कीच देईन. 5 लाख जर तुझ्याजवळ नसतील तर मला देऊ नकोस. पत्नी म्हणाली. तिच्या आवाजात पूर्वीच्या नात्याची भावना होती. पती तिच्याकडे बघतच राहिला. किती समजूतदार आणि इनोसंट वाटत होती. पत्नी पतीकडे पाहत विचार करत होती. किती सरळ स्वभावाचा आहे हा माणूस, जो कधी काळी तिचा नवरा होता. किती प्रेम करत होता तिच्यावर. एकदा चुकून ती नदीत पडली असता वेड्यासारखा तिला वाचवायला आला होता. त्याला स्वतःला पोहता येत नव्हते आणि मला वाचवायचा प्रयत्न करत होता. किती चांगला आहे. मीच काहीतरी खोट काढत राहिले. पती एकटक तिच्याकडे पाहत होता आणि विचार करत होता. किती काळजी करत होती. कायम माझ्या आवडीचे जेवण बनवत होती. आधी त्याच्यासाठी कायम गरजेच्या वस्तू आणायची आणि नंतर स्वतःसाठी. सेरेटाइड ॲक्युहेलर खूप महाग होता. प्रत्येक महिन्यात काटकसर करून पैसे वाचवायची आणि ॲक्युहेलर खरेदी करायची. दुसऱ्याचा इतका विचार कोण करतं? पण ती करायची. किती संवेदनशील होती. मी कायम पुरुषपणाच्या भावनेत कठोरपणे वागलो. मी हिचा चांगुलपणा समजून घेतला असता तर. दोघेही शांत होते. एकदम शांत. आजूबाजूचे जग विसरून पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांना पाहत होते. मला एक गोष्ट सांगायची आहे. त्याच्या आवाजात संकोच होता. बोल ना, पत्नी म्हणाली. तिचे डोळे पाणावलेले होते. भीती वाटते, पती म्हणाला. घाबरू नकोस. तुला जे सांगायचे ते कदाचित माझ्या मनातही असेल, पत्नी म्हणाली. यावर पती म्हणाला. तुझी खूप आठवण येत होती. पत्नी म्हणाली. तुझी पण. मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. पत्नी म्हणाली. मी सुद्धा. दोघांचे डोळे जरा जास्तच पाणावले होते. त्यांच्या बोलण्यात इमोशन्स होते आणि चेहऱ्यावर निरागसपणा. आपण दोघं आयुष्याला एक नवीन वळण नाही देऊ शकत का? पतीने विचारले. कोणतं नवीन वळण? हेच ना, आपण परत एकत्र राहायचं, एकमेकांसोबत पती पत्नी बनून, खूप चांगले मित्र बनून. पत्नी म्हणाली. हे पेपर फाडून टाकूया, पती म्हणाला आणि आपल्या हाताने घटस्फोटाचे पेपर फाडून टाकले. नंतर पत्नीने पण तेच केलं. दोघे उठून उभे राहिले. एकमेकांच्या हातात हात घेऊन चेहऱ्यावर गोड स्माईल दिली. दोन्ही बाजूचे नातेवाईक हैराण होते. दोघे पती पत्नी हातात हात घालून घराकडे गेले. जे घर फक्त आणि फक्त त्या दोघांचं होतं. मित्रांनो, ही कथा कशी वाटली? कथा आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.